सरकारी नोकरीसाठी पत्रिकेमध्ये सूर्य हा चांगला असावा लागतो, गुरु चांगला असावा लागतो. ज्यांच्या पण पत्रिकेमध्ये बुध आणि शुक्राची युती असते ते लोक बुद्धीचा व्यवस्थित वापर करून पैसे इन्व्हेस्ट करतात. समजा चंद्रमा 8व्या भावात असेल आणि 11व्या भावात जर राहू, केतू, शनी यांपैकी कोणी असेल तर त्यांनी शेअर मार्केट हे करूच नाही. त्यामुळे शनी जरी पत्रिकेमध्ये सप्तम भावामध्ये बसला असेल किंवा शनीची दृष्टी असेल तरीसुद्धा लग्न जमण्यासाठी त्रास होतो, लेट होतं. केतू 8व्या घरामध्ये असेल तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी ही होतेच. त्यामुळे ज्यांच्याही 8व्या स्थानामध्ये केतू असेल आणि दुसऱ्या भावामध्ये राहू असेल त्यांनी उपाययोजना करून घ्याव्यात की त्या गोष्टीमुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होतात. केतू 8व्या भावामध्ये हे पाईल्स, हर्निया यांसारखेही आजार देतात. त्यामुळे केतूच्या उपाययोजना कराव्यात. मी माझ्या अभ्यासामध्ये नरेंद्र मोदीजींची पत्रिका बघितलेली आहे. त्यांच्या पत्रिकेत जवळजवळ 5 ते 6 प्रकारचे राजयोग आहेत आणि आपण बघतोच की ते आज कुठल्या लेवलला आहेत. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो एक स्पेशल एपिसोड आहे, कारण आपल्या आजच्या ज्या गेस्ट आहेत त्या वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी या तीनही क्षेत्रांमध्ये पारंगत आहेत. आणि आजचा जो एपिसोड आहे तो पण एकदम झकास होणार आहे. तर त्या गेस्टचं नाव आहेत शिल्पाजी. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर शिल्पाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. माय प्लेजर. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. माझे नाव शिल्पा घोलप. मी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र या क्षेत्रात गेली 5 ते 6 वर्ष कार्यरत आहेत. मी आजपर्यंत बऱ्याच लोकांच्या पत्रिकांचा अभ्यास करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. तसेच वास्तूसाठी वास्तू साईट व्हिजिटही करून झालेले आहेत. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की माझे महाराष्ट्रात तसेच भारताच्या बाहेरही क्लायंट आहेत जे की माझ्याकडनं कन्सल्टन्सी घेतात. ओके. पण आता जो तुम्ही अभ्यास केला त्याच्याहून अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की यार ॲस्ट्रॉलॉजीचा म्हणा किंवा वास्तुशास्त्राचा खरंच आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो? माझ्या दृष्टीने मी सांगेल की ज्योतिषशास्त्र हे फक्त भविष्य सांगण्याचं शास्त्र नाही आहे किंवा यावरनं आपण भविष्य सांगण्यापेक्षा हे मार्गदर्शक शास्त्र म्हणून काम करतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करत असतं. म्हणजे आपल्या पत्रिकेतले ग्रह हे आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तू ते कर, आणि ते नाही केलं की आपल्याला मग त्याचे वाईट परिणाम मिळतात की आपली कामं होत नाही. हे त्यामुळं ज्योतिषशास्त्र हे एक आपल्याला मार्गदर्शक बनवण्याचं काम करत असतं, मार्गदर्शक सांगण्याचं, दिशा दाखवण्याचं काम करत असतं. हां, काय केलं पाहिजे. ओके. पण मग आता हे जे ग्रहांबद्दल तुम्ही सांगितलं याच्याबद्दलच आपण थोडंसं आता डिटेलमध्ये जाऊयात की कुठला ग्रह माणसावरती कशा पद्धतीने परिणाम दाखवतो. समजा आता जन्माच्या वेळी ग्रहांची जी स्थिती असते त्याच्यावरनं व्यक्तीच्या स्वभावावरती, त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल, विचारशैली कशी असेल ह्याचा परिणाम होतो. जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती, ग्रहांची चाल याचाही व्यक्तीवर परिणाम होतो. उदाहरण सांगायचं झालं तर शनी जर पत्रिकेमध्ये चांगल्या भावामध्ये असेल तर व्यक्तीला संयम देतो, योग्य त्या ठिकाणी परिश्रम करून घेतो आणि त्याचं निश्चित यशही देतो, यश, प्रसिद्धी, कीर्ती देतो. आणि जर शनी चुकून चुकीच्या भावात असेल किंवा शत्रू राशीमध्ये असेल, नीच राशीमध्ये असेल तर त्याचे वाईट परिणाम हे भोगावे लागतात. म्हणजे अडचणी, अडथळे आयुष्यभर येत राहतात. अशा पद्धतीने ग्रह काम करत असतात. समजा पत्रिकेमध्ये राहू पहिल्या लग्नस्थानामध्ये असेल तर तो व्यक्ती हा नेहमी सेल्फिश असतो. राहू कसा आपल्याला तर माहिती आहे, समुद्रमंथनाच्या वेळी राहूने अगदी चतुरपणे ते अमृत पिलं होतं देवांच्या लाईनमध्ये बसून. तसा हा राहू खूप हुशार असतो. म्हणजे ज्यांचा राहू हा केंद्रामध्ये पहिल्या भावात लग्नस्थानात असतो ती लोकं अशी खूप हुशार असतात, सेल्फिश असतात, स्वतःपुरती विचार करणारी असतात. असा ग्रहांचा प्रभाव हा व्यक्तीवर होत असतो. मग समजा पहिल्या भावामध्ये सूर्य असेल तर सूर्यप्रधान व्यक्ती कशा असतात की ऑर्डर द्यायला आवडते त्यांना, ऑर्डर घ्यायला आवडत नाही त्यांना. म्हणजे नेहमी आत्मविश्वासू, कॉन्फिडंट, त्यांना कोणाच्या अंडर काम करायला आवडत नाही. हां, लिडरशिप क्वालिटी त्यांच्याकडे खूप असते. अशा पद्धतीचा प्रभाव होतो. मग चंद्रमा जर असेल पहिल्या भावामध्ये तर त्या व्यक्ती बघा प्रेमळ असतात, बोलायला सॉफ्ट असतात, लोकांचं ऐकून घेण्याची वृत्ती असते, शांत स्वभावाच्या असतात, कौटुंबिक असतात. अशा पद्धतीने ग्रहांचा परिणाम होतो माणसावरती. आता हे जे ग्रह तुम्ही सांगितले समजा तर यांचे काही प्रकार पण असतात का?
हो. पत्रिकेमध्ये कारक ग्रह, मारक ग्रह आणि बाधक ग्रह असे 3 प्रकारचे ग्रह असतात. तर कारक ग्रह हे व्यक्तीला नेहमी चांगलेच फळं देत असतात. मारक ग्रह हे पत्रिकेमध्ये छोटे छोटे आजार देतात आणि समजा आयु पूर्ण झाली असेल तर हे म्हणजे मृत्यूही देऊ शकतात. हां. आणि बाधक ग्रह हे प्रत्येक गोष्टीमध्ये बाधा टाकण्याचं काम करत असतात, स्ट्रगल देण्याचं काम करत असतात. असे बाधक ग्रह असतात. असे 3 प्रकारचे पत्रिकेमध्ये ग्रह असतात. तर हे कशावरून ठरतं समजा की कारक ग्रह आहे की बाधक ग्रह आहे? पहिले तर कारक ग्रह पत्रिकेमध्ये कसे बघायचे? पहिल्या भावाचा स्वामी, 5व्या भावाचा स्वामी आणि 9व्या भावाचा स्वामी हे कारक ग्रह म्हणून पत्रिकेत काम करत असतात. हे प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये पहिल्या, 5व्या आणि 9व्या भावाचा स्वामी हे कारक ग्रह म्हणून असतात. समजा पत्रिकेमध्ये कारक ग्रह म्हणून सूर्य असेल तर तो कसं काम करतो? सूर्य जर कारक ग्रहामध्ये असेल आणि प्लस सूर्याची राशी चांगली असेल, नक्षत्र चांगलं असेल, उच्चीचा असेल सूर्य, तर मग त्या व्यक्ती उच्च कोटीचं यश त्यांना प्राप्त होतं. किंवा मग शासन प्रशासनमध्ये त्या व्यक्ती असतात, त्यांच्या अंडर लोक कामाला असतात. अशा प्रकारचे तो ग्रह त्यांना परिणाम देतो. हां. मग जर समजा गुरु असेल तर अशा व्यक्ती ह्या कॉलेजचे प्रिन्सिपल किंवा अध्यापन क्षेत्रामध्ये ते उच्च लेवलला असतात, नॉलेजेबल असतात. किंवा मग जज, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जज जे असतात ते गुरुप्रधान व्यक्ती असतात. किंवा मग गुरु त्यांचा कारक असेल, गुरु चांगल्या भावात असेल, चांगल्या राशीमध्ये असेल. ज्यांच्या पत्रिकेत बुध कारक असतो तर त्या व्यक्ती बोलण्यामध्ये खूप हुशार असतात, त्यांचे निर्णय योग्य असतात. म्हणजे ते लोक बिझनेसमध्ये खूप सक्सेसफुल होतात. कारण की बिझनेसमध्ये योग्य निर्णय, योग्य बुद्धी ही वापरावी लागते, तेव्हाच बिझनेस सक्सेसफुल होतो. तर बुधप्रधान व्यक्ती, बुध ज्यांचा कारक आहे त्या व्यक्ती अशा असतात. तर आता तुम्ही म्हणाल की हे झाले शुभग्रह. मग शनी जर कारक भावांमध्ये किंवा शनी कारक असेल तर त्याचाही परिणाम चांगले होतात का? तर मी म्हणेल हो. ज्यांच्या पत्रिकेत शनी हा कारक भावामध्ये असेल किंवा कारक असेल आणि शनीची राशी चांगली असेल, शनी उच्चीचा असेल, तर त्या व्यक्ती देखील लाईफमध्ये खूप सक्सेसफुल होतात. तुम्ही बघा आज जी पण सक्सेसफुल म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी या लेवलची जी लोकं आहेत त्यांच्या पत्रिकेत शनी कुठेतरी पॉवरफुल आहे, शनी पत्रिकेत चांगल्या अवस्थेमध्ये आहे, शनी उच्चीचा आहे, अशी ती लोकं असतात. ओके. पण मग या लोकांना आयुष्यात बराच त्रास पण होतो ना शनिवाल्यांना? हो, शनी त्रास देतो, पण शनी हा सुरुवातीलाच फक्त त्रास देतो. शनी हा आपली परीक्षा बघण्यासाठी येत असतो की आपण त्या लेवलचा आहो की नाही, आपण जर अडचणी आल्या तर त्यांना कसे सामोरे जाऊ, हा तो शनी पत्रिकेमध्ये पाहत असतो. पण एकदा जर आपण ह्या सगळ्या अडचणी, अडथळे पार करतो तेव्हा शनी आपल्याला चांगले फळ देतो. आणि शनी असा व्यक्ती आहे की तो अरबो खरबोमध्ये पैसे देणार आहे. म्हणजे जे दुसरे ग्रह देणार नाही तो शनी देतो. त्यामुळे शनी हा फक्त परीक्षा बघतो, पण नंतर शेवटी शनी हा सक्सेसफुल बनवतोच व्यक्तीला. त्यामुळे शनीला लोकांनी घाबरून जाऊ नये. तर हे झाले कारक ग्रह. आता मारक ग्रह म्हणजे काय? तर मारक ग्रह म्हणजे काय? पत्रिकेतला 2ऱ्या भावाचा स्वामी 3ऱ्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 11व्या आणि 12व्या यापैकी 2 भावांचा जो स्वामी असेल तो प्रबल मारक म्हणून पत्रिकेमध्ये काम करतो. तर प्रबल मारक म्हणजे काय? मारक ग्रह हे पत्रिकेमध्ये व्यक्तीला छोटे छोटे आजार देतात आणि जर आयु पूर्ण झाले तर मृत्यू देण्याचंही ते काम करतात. म्हणजे घाबरून जाऊ नये, आयु पूर्ण झाल्याशिवाय कुठलाही ग्रह काही करू शकत नाही. तर असे करतात. आता तुम्ही म्हणाल मारक ग्रह, तर सूर्य जर पत्रिकेत मारक असेल तर तो डोळ्यांचे आजार देतो. म्हणजे डोळ्यांच्या रिलेटेड डोळे दुखणे, चष्मा लागणे अशा पद्धतीचे आजार. मंगळ मारक असेल तर ब्लड रिलेटेड आजार, BP, रक्त अशुद्ध होणे यासारख्या गोष्टी. किंवा मसल्स दुखणे, काहींना असतात मसल पेन वगैरे होतं त्या गोष्टी. मग चंद्र जर मारक असेल तर सर्दी, सायनस यांसारखे छोटे छोटे आजार देतो. त्यानंतर बुध जर मारक असेल तर स्किन रिलेटेड आजार होतात. किंवा मग बोलण्यामध्ये अडथळा, बोलताना थोडंसं अडखळत बोलणे, असा बुध मारक असेल तर असे परिणाम. मग गुरु जर मारक असेल तर फॅटी लिव्हर, ओबेसिटी किंवा मग कफ, त्या व्यक्तींना कफ जास्त होतो. कफचा कारक आहे गुरु. त्यानंतर शुक्र मारक असेल तर फिमेलच्या केसमध्ये गायनोलॉजिकल प्रॉब्लेम देतं आणि मेलमध्ये हे किडनी रिलेटेड आजार देतात. आणि शनी मारक असेल तर सतत पाय दुखते त्यांचे, गुडघे दुखतात चालताना आणि मग अडथळे, अडचणी हे देतोच शनी. अशा प्रकारे मारक ग्रह हे पत्रिकेमध्ये काम करत असतात. त्यानंतर तिसरं कुठलं होतं? पहिल्या भावामध्ये जर द्विस्वभाव राशी असेल तर द्विस्वभाव राशीमध्ये मिथुन राशी, कन्या राशी,
धनु राशी आणि मीन राशी ही जर राशी असतील तर 7व्या भावचा स्वामी हा बाधक ग्रह म्हणून काम करतो. तर बाधक ग्रह आयुष्यभर बाधा टाकण्याचंच काम करतो. नावातच आहे की अडचणी अडथळे हे टाकण्याचं काम हे बाधक ग्रहांचं असतं. ओके, पण मग हे काय होतं, चर राशी, स्थिर राशी किंवा द्विस्वभाव राशी, याचा अर्थ काय असतो? चर राशी म्हणजे चर राशीची लोक ही अजिबात स्थिर नसतात, म्हणजे चंचल विचारांची असतात. म्हणजे आत्ता जरी आपल्या समोर असतील तरी त्यांचे विचार मनामध्ये म्हणजे इकडे वेगळेच चाललेले असतात. अशी चर राशीची लोक असतात, कधी स्थिर विचार करत नाही ते. स्थिर राशीची लोक ही स्थिर असतात, नावातच आहे. आणि द्विस्वभाव म्हणजे दोन्ही असतात, चर पण स्थिर पण असतात आणि चंचल पण असतात. अशा प्रकारची ती लोक असतात. आता हे झाले समजा ग्रहांचे प्रकार, पण मग बऱ्याच वेळेस आपण असं ऐकतो की समजा या ग्रहांच्या युती जर तुमच्या राशीवरती असतील तर त्याचे असे परिणाम होतात. तर या गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये सांगा ना. आता 2 प्रकारच्या युती असतात पत्रिकेमध्ये. म्हणजे 2 मित्रग्रह जर एकत्र आले तर चांगल्या प्रकारची युती तयार होऊन चांगले फळ तयार होते. आणि जर 2 शत्रुग्रह युतीमध्ये आले तर त्याचे हे परिणाम वाईट परिणाम भेटतात किंवा दोष तयार होतो. तर आता सूर्य बुध एकत्र आल्यानंतर बुधादित्य योग आपण म्हणतो. हे जवळपास बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये बुधादित्य योग असतो. सूर्य आणि बुध यांची युती पत्रिकेमध्ये असेल तर व्यक्ती खूप हुशार होतात. त्यांना एक आपण म्हणतो ना शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप हुशार असतात. बुद्धी त्यांची खूप चांगली चालते. म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड असतात, बोलण्यामध्ये चतुर तत्पर असतात. अशा प्रकारची ती लोक असतात. पण मग तुम्ही म्हणाल प्रत्येक व्यक्तीला का नाही त्याचं फळ मिळत, की का नाही? नसतो. तर त्याचं कारण हेच आहे की तो चांगल्या घरांमध्ये चांगल्या भावांमध्ये बनला पाहिजे. त्यांचं नक्षत्र चांगलं पाहिजे, त्यांच्यावरती कुठल्या क्रूर ग्रहाची दृष्टी नको. त्यामुळे त्याचं फळ मिळत असतं. म्हणजे सूर्य बुध युती जर 6, 8, 12मध्ये बनत असेल तर त्याचे परिणाम हे जेवढे पाहिजे तेवढे अपेक्षित मिळणार नाही, की असं असतं. त्यामुळं कुठल्याही ग्रहांची जरी युती झाली तरी ती चांगल्या भावांमध्ये बनणं हे खूप महत्त्वाचं आहे. वाईट भावांमध्ये बनलं तर त्याचं फळ मिळणार नाही. गजकेसरी योग, चंद्र आणि गुरुची युती असेल तर गजकेसरी योग म्हणतात. बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये हा योग असतो, पण याचे रिझल्ट का मिळत नाही? कारण की हा चुकीच्या भावांमध्ये बनलेला असतो. चुकीचे भाव म्हणजे 6वं घर, 8वं घर आणि 12वे घर. तसेच चंद्रमावरती काही क्रूर ग्रहांची दृष्टी असेल, राहूची, शनीची, किंवा मग चंद्रमामध्ये बल नसेल तर या प्रकारच्या गोष्टी होतात. आता चंद्रमामध्ये बल नसणे म्हणजे काय? तर कृष्ण पक्षाचा चंद्रमा असेल तर त्याच्यामध्ये बल कमी असतो. शुक्ल पक्षाचा चंद्रमा असेल तर त्यामध्ये बळ असते, जास्त असते. ओके. आता आणखी कुठल्या अशा युती आहेत? बुध शुक्र युती म्हणजे लक्ष्मीनारायण योग असतो. ज्यांच्या पण पत्रिकेमध्ये बुध आणि शुक्राची युती असते ते व्यक्ती व्यवस्थित बुद्धीचा वापर करून पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे ते कधीच अडचणीत येत नाही. आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये कायम हे शुक्र हा पैसे देणारा ग्रह आहे आणि बुद्धीचा वापर करून पैसे ते कमवतातही आणि व्यवस्थित ठिकाणी बुद्धी वापरून इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे ते कधीच अडचणीत येत नाही. त्यांच्या पत्रिकेत कायम धनयोग असतातच. यालाच आपण पत्रिकेमध्ये राजयोग आहे असं म्हणतात, किंवा सूर्यबुधादित्य योग, गजकेसरी योग, लक्ष्मीनारायण योग यांना राजयोग असे म्हणतात. आणि राजयोग हे पत्रिकेमध्ये व्यक्तीला आयुष्यभर धनाची कधीच कमी येऊन देत नाही. ओके. पण मग काही लोकांना त्याचा परिणाम नाही भेटत. समजा त्याचं जसं तुम्ही सांगितलं की चुकीच्या ग्रहांमध्ये असतात, आणखी काही कारण असतात का त्याचे? आणखीन काही कारणं म्हणजे समजा चुकीचे नक्षत्र असतील. म्हणजे जरी बुध आणि शुक्र लक्ष्मीनारायण योग आहे, पण बुधाचं नक्षत्र हे क्रूर नक्षत्रामध्ये, तीक्ष्ण नक्षत्रांमध्ये, तीक्ष्ण नक्षत्र म्हणजे केतूचं नक्षत्र, राहूचं नक्षत्र, शनीच्या नक्षत्रांमध्ये जर असेल शुक्र, तरी पण मग त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही की जे हवे ते. ओके. आता समजा हे झाले चांगले योग, चांगल्या ग्रहांच्या युती. आता वाईट ग्रहांच्या युती कोणत्या असतात? वाईट ग्रहांच्या युती म्हणजे राहू चंद्रमा युती, शनी चंद्रमा युती. तर आपण पहिलं पाहूया राहू चंद्रमा युती. ज्यांच्या पण पत्रिकेत राहू आणि चंद्रमा एकत्र असेल त्या व्यक्तींना असं आपण खूप एकटा आहोत, या जगात आपलं कोणीच नाही, किंवा मग असे सतत आतमध्ये एक टेन्शनमध्ये असतात, किंवा त्यांच्या चेहऱ्यावरही ते दिसतं की बाबा टेन्शन आहे. राहू हे करतो काय, एक्सपांड करण्याचं काम करतो. तसं निर्माण करतो. मग त्यांना मनामध्येच ते भ्रम तयार करत असतात ती व्यक्ती. म्हणजे कदाचित ती पुढच्या व्यक्ती तशा नसतीलही, पण राहू चंद्रमावाली व्यक्ती हे आपल्या मनामध्ये भ्रम तयार करत असतात. शक घेत असतात आणि त्या व्यक्तींनाही कळत नाही की आपण भ्रमामध्ये. मग कधी कधी त्यांचे निर्णय हे चुकीचे असू शकतात कुठल्याही बाबतीत. त्यामुळे राहू चंद्रमा युतीवाल्यांनी राहूचे उपाय करावेत. तर आता दुसरी युती म्हणजे शनी चंद्रमा.
तर शनी चंद्रमा ज्यावेळी पत्रिकेमध्ये येतो तेव्हा त्याला विष योग म्हणतात. तर मेलच्या पत्रिकेमध्ये विष योग हा कसा काम करतो? माणसाच्या पत्रिकेमध्ये विष योग कसा काम करतो की त्या व्यक्तीच्या समोर लोक चांगले बोलतात तोंडावरती, पण मागे त्या व्यक्तीची वाईट चर्चा होते किंवा तो व्यक्ती चांगला नाही अशी एक चर्चा असते. तर असा या पत्रिकेत विष योग काम करत असतो. आणि फिमेलच्या पत्रिकेमध्ये सर्रास सगळ्या बाबतीत अडचणी, अडथळे, टेन्शन महिलांच्या बाबतीत देत असतो शनी चंद्रमा. विषयोग म्हणजे कधी कधी असं म्हणतात की मॅरिड लाईफमध्ये पण विषयोग हा विष टाकण्याचंच काम करत असतो की लग्न न टिकणे हे पण एक कारण असू शकतं विषयोगाचं. त्यामुळं शनी आणि चंद्रमा जर एका भावात असेल, युतीमध्ये असेल, तर त्यांनी शनीचे उपाय करून घ्यावे आणि चंद्रमाला बळ देण्याचं काम करावं. त्यानंतर आणखी कुठली अशी एखादी वाईट युती बाकी आहे का? तर वाईट युती म्हणजे राहू मंगळ युती. तर राहू मंगळ अंगारक दोष तयार होतो पत्रिकेमध्ये. तर अंगारक दोष पत्रिकेमध्ये म्हणजे मंगळ हा ऑलरेडीच एक एनर्जेटिक ग्रह आहे आणि त्यात त्याला राहूची साथ मिळाल्यानंतर तो आणखीनच पॉवरफुल होतो. राहू हा उत्प्रेरक म्हणून काम करतो, कॅटलिस्ट म्हणून काम करतो आणि मंगळ तर ऑलरेडीच एनर्जेटिक असतो. त्यामुळे राहू मंगळ युतीच्या व्यक्ती ह्या खूपच ॲग्रेसिव्ह असतात किंवा मग बुद्धी त्यांची नको त्या ठिकाणी चालते. म्हणजे जी गोष्ट नाही करायला पाहिजे ती तो राहू त्यांच्याकडनं करून घेतो. लालची स्वभावाचे होतात अशा व्यक्ती असतात त्या. ओके. आणि काल सर्पदोष आपण ऐकतो की कुंडलीमध्ये काल सर्पदोष पण असतो, ते एक्झॅक्टली काय असतं? काल सर्पदोष म्हणजे पत्रिकेत राहू आणि केतू या 2 ग्रहांच्या मध्ये सगळे ग्रह आल्यानंतर काल सर्पदोष तयार होतो आणि पत्रिकेतली सलग 5 घरं ही रिकामी असेल काल सर्पदोष तयार होतो. तर काल सर्पदोष पण मी म्हणेल की पत्रिकेमध्ये जवळजवळ सगळ्या स्तरावर व्यक्तीला हा अडचणी, अडथळे देतो. म्हणजे मॅरेजच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत किंवा संतान होण्याच्या बाबतीत सगळ्याच टप्प्यांवरती तो अडचणी देण्याचं काम काल सर्पयोग करत असतो. हे सगळं तर झालं समजा ग्रहांच्या युत्या वगैरे, पण आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की एखादा ग्रह नीचमध्ये असतो, त्याचा काय अर्थ असतो आणि त्याचे परिणाम काय असतात? नीच राशीमध्ये ग्रह म्हणजे आता सूर्याची नीच राशी ही तुला राशी. सूर्य जर नीच राशीमध्ये असेल तर त्या व्यक्ती घमंडी होतात, दुसऱ्यांना अगदी तुच्छ लेखतात, तुच्छतेने बोलतात, अशा त्या व्यक्ती असतात. म्हणजे उगाच आपण नाही का एखाद्या व्यक्तीकडे बघून म्हणतो की उगाच तिरस्कार करणार, अशा त्या व्यक्ती असतात. कारण की त्यांच्या पत्रिकेत सूर्य कुठेतरी कमजोर असतो, मग त्यांना मान सन्मान न मिळणं बाहेर समाजामध्ये, अशा त्या व्यक्ती असतात. ज्यांचा सूर्य हा 7 नंबर तुला राशीमध्ये असतो, नीच राशीमध्ये असतो. चंद्रमा 8 नंबरची राशी वृश्चिक राशीमध्ये हा नीचचा होतो. तर चंद्रमा नीचवाली लोक कशी असतात की सतत दुसऱ्यांच्या विषयी मनामध्ये वाईट विचार येत असतात त्यांच्या मनामध्ये. म्हणजे किती समोरच्यानी कितीही चांगलं केलं त्याचं तरी कुठेतरी मनामध्ये नाही हा असाच आहे, नाही हा तसाच आहे, त्यांनी ह्याच्यासाठीच असं केलं, म्हणजे सतत असेच विचार त्याच्या मने सनकी असतात. म्हणजे कधी कधी ती व्यक्ती मानसिक अनस्टेबल पण होतात, अशी ती नीच राशीचा प्रभाव होतो. मंगळ 4 नंबर राशी म्हणजे कर्क राशीमध्ये मंगळ हा नीचचा होतो. तर मंगळ नीचवाले व्यक्ती ह्या आळसी असतात, त्यांना कुठलंच काम करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. मंगळ कसा आहे, मंगळ हा एनर्जेटिक ग्रह आहे, तो कधीच हे नसतो. मंगळप्रधान व्यक्ती हा पोलीस, आर्मी ऑफिसर कसे असतात त्या प्रकारे मंगळ हा कार्यरत असतो. म्हणजे त्यांच्या पत्रिकेत मंगळ कुठेतरी त्यांना प्रभावित करत असतो. तर मंगळ नीचवाले व्यक्ती ह्या आळशी असतात, काम करण्याचा उल्हास नसतो त्यांना, की सतत टाळत असतात ते लोक कामं. तर असा मंगळ नीचचा प्रभाव होतो. गुरु नीचवाल्या, गुरु हा मकर राशीमध्ये नीचचा होतो. गुरु नीचवाल्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये धनाच्या रिलेटेड इतके प्रॉब्लेम्स येतात की आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की त्यांना अक्षरशः खाण्यापिण्याच्या गोष्टीही उधार मागून खाव्या लागतात. त्यामुळं गुरुपत्रिकेत नीच असणं हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळं गुरुच्या उपाययोजना त्या व्यक्तीने कराव्यात. शनी मेष राशीमध्ये नीचचा होतो. मेष राशीमध्ये, मेष ही मंगळाची राशी आहे. तर शनी मेष राशीमध्ये जेव्हा येईल तेव्हा नीचचा होतो. मग तो काय इफेक्ट देतो, तो सतत जीवनाच्या सगळ्या स्तरावर अडचणी, अडथळे, डिले सगळ्या गोष्टींना देत असतो. पत्रिकेमध्ये बुध हा मीन राशीमध्ये नीचचा होतो. बुध नीचवाली व्यक्ती कसे असतात की सतत दुसऱ्यांविषयी वाईट बोलतात, मागणं बोलतात. म्हणजे आपण बघतो की यूट्यूबला खाली कमेंट्स टाकणारे त्यांचा बुध कुठेतरी निगेटिव्ह असतो, बुध नीच राशीमध्ये बसलेला असतो, म्हणून त्या व्यक्ती अशा असतात. तर बुध मीन राशीमध्ये नीचचा होतो. आणि शुक्र हा कन्या राशीमध्ये नीचचा होतो.
6 नंबरची राशी. तर शुक्र नीचवाले व्यक्ती ह्या प्रेझेंट होता येत नाही लोकांसमोर, की कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं, कसं प्रेझेंट करावं, कसे कपडे घालावे, ते त्या शुक्र नीचवाल्या व्यक्तींना कळत नाही. म्हणजे अजागळ राहतात त्या व्यक्ती, अशा असतात. ओके, म्हणजे मला याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की समजा नीच राशी म्हणजे काय, चुकीच्या राशीत जर तुमचा तो ग्रह असला तर त्याचे उलटे परिणाम होतात. जसं आपण चांगला परिणाम होतो, पण ते जर नीचमध्ये असलं तर त्याच गोष्टीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. ओके, आता हे सगळं झालं समजा. आता आपण काय करूयात, आयुष्याचे वेगवेगळे टप्पे घेऊयात. ते टप्प्यांवरती कुठल्या ग्रहांचा कसा परिणाम होतो ते आपण आधी धरूयात. ओके, हां, त्याच्यावरती डिस्कस करूयात. सगळ्यात आधी आपण शिक्षणापासून सुरुवात करू की जर एखाद्या व्यक्तीचं शिक्षण किती होईल हे कशानुसार ठरतं. मी तुम्हाला समजून सांगते. पत्रिकेची पहिली 5 जी घरं आहे ती शिक्षणासाठी कारणीभूत असतात. तर पहिले घर हे 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण दाखवते. दुसरे घर हे 5वी ते 8वी. तिसरे घर हे 9वी ते 12वी. चौथे घर हे ग्रॅज्युएशन आणि 5वे घर हे मास्टर डिग्री. अशी 5 घरं शिक्षणासाठी प्रभावित असतात. तर समजा चुकून ह्या 5 घरांमध्ये जर पीडित ग्रह असेल, तर पीडित ग्रह म्हणजे समजा राहू केतू असेल, शनीची दृष्टी असेल, तर शिक्षणामध्ये ब्रेक लागतो त्या व्यक्तींच्या. माझ्याकडे 2-3 अशा केसेस आल्या होत्या की ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि केतूची कुठेतरी युती होती, केतू होता, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे आले, शिक्षण कम्प्लीटच झालं नाही त्यांचं. काहींचं तर असं झालं की फक्त 12वीपर्यंत शिक्षण झालं, त्यांची डिग्रीच झाली नाही. काहींची मास्टर डिग्री झाली नाही, म्हणजे इच्छा बरीच होती त्यांना पण नाही झाली. तर त्यांनी त्यावेळी जर त्या ग्रहाच्या उपाययोजना केल्या असत्या तर आत्ता त्यांचं शिक्षण हे व्यवस्थित झालं असतं. भले अडथळे आले असते पण ते कंप्लीट झालं असतं. त्यामुळं मला तुमच्या मार्फत लोकांना तेच सांगायचं आहे की ज्यांना पण शिक्षणाविषयी काही असेल त्यांनी एकदा प्रॉपर ज्योतिषवाल्यांकडनं कन्सल्ट पत्रिका आपली करून घ्या, की काही ग्रहांचे उपाय असतील तर ते उपाययोजना करून घ्यावेत की जेणेकरून शिक्षण हे कंप्लीट होऊ शकतं. ओके, आता हे झालं समजा शिक्षणाच्या बाबतीत. आता समजा नोकरीच्या बाबतीत किंवा सरकारी नोकरीच्या बाबतीत तर कुठले असे ग्रह असतात किंवा योग असतात सरकारी नोकरीसाठी. सरकारी नोकरीसाठी पत्रिकेमध्ये सूर्य हा चांगला असावा लागतो, गुरु चांगला असावा लागतो आणि राहूही चांगला असावा लागतो. तर तुम्ही म्हणाल राहू का, राहू तर आकस्मित देणारा ग्रह आहे, त्यामुळे पत्रिकेत राहू हा बुधच्या राशीमध्ये उच्चीचा होतो आणि केतू हा गुरुच्या राशीमध्ये उच्चीचा होतो. त्यामुळे पत्रिकेत राहूही खूप महत्त्वाचा आहे. सूर्याची राशी चांगली हवी, सूर्याचं नक्षत्र चांगलं हवं, त्याचबरोबर गुरुचंही नक्षत्र चांगलं हवं. गुरुची प्लेसमेंट पत्रिकेमध्ये चांगल्या ठिकाणी असावी की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतो आणि चांगल्या प्रकारची सरकारी नोकरीचे योग बनतात. हां, काही लोकांचं काय असतं ना की एका करिअरमध्ये ते कधी सेटलच होत नाही, म्हणजे घडी त्यांना करिअर चेंज करावं लागतं किंवा एखादा बिझनेस जरी चालू केला तरी तो टिकत नाही, तो लगेच बंद पडतो. मग असं कशामुळे होतं. पत्रिकेमध्ये 10वं स्थान यासाठी बघायचं की 10व्या स्थानात जर केतू असेल तर केतू हा ऑलरेडी डिटॅचमेंटचा कारक आहे. तर मग केतू त्या ठिकाणी असेल तर सतत कामामध्ये बदली किंवा मग एक काम चेंज, दुसरं काम, दुसऱ्यानंतर तिसरं काम अशा. किंवा राहू जरी असेल तरी कामामध्ये फ्लक्च्युएशन येणार, म्हणजे आज काम आहे तर उद्या नाही, उद्या असेल तर परवा नाही, अशा गोष्टी. म्हणजे जर तिथं पीडित ग्रह असेल, शनी जरी असेल तिथे, तरी कामामध्ये थोडासा डिले किंवा अडचणी, अडथळे या गोष्टी. त्यामुळं 10वं स्थान पत्रिकेतला 10वा भाव हा खूप चांगला असणे गरजेचं आहे एक स्थिर बिझनेससाठी, स्थिर जॉबसाठी. ओके, आणि समजा काही लोक असे असतात की ते नकळत एखाद्या बिझनेसमध्ये येतात आणि खूप वरच्या लेवलला सक्सेसफुल होतात, तर त्याच्यामागे काय कारण. त्याच्यामध्ये मी सांगेल की पत्रिकेमध्ये केंद्रस्थान आता 1, 4, 7 आणि 10 हे केंद्रस्थान आहे. तर केंद्रस्थानामध्ये कुठेतरी बुध आणि गुरुची युती असेल, 5व्या घरामध्ये राहू असेल आणि शनीची शुक्रावरती दृष्टी असेल, तर हा एक योग तयार होतो. आणि हा योग तयार झाल्यानंतर त्या व्यक्तीने कुठलेही काम, कुठलाही बिझनेस करू दे, अगदी चहाची जरी टपरी टाकली तरीसुद्धा तो त्यामध्ये इतका फेमस सक्सेसफुल व्यक्ती होतो, कारण की हे पत्रिकेत योग कुठेतरी असतात त्याच्या. आणि असंच टाईमपास म्हणून काम चालू केलेलं असतं आणि ते त्याला सक्सेसफुल लेवलला अगदी यश, कीर्ती, प्रसिद्धी सगळ्या गोष्टी देतात. तर कुठेतरी त्यांच्या पत्रिकेमध्ये हा एक सुखकर योग म्हणतात आम्ही त्याला. तर सुखकारक योग असतो, त्यामुळे या गोष्टी होतात. आता काही लोकांना समजा परदेशात जायचं असतं, मग त्यासाठी काय रिझन्स असतात. परदेशात जाण्यासाठी 3रा भाव, 12वा भाव, 10वा भाव आणि 9वा भाव या घरांचे स्वामी परस्पर एकमेकांशी कनेक्टेड असतील तर परदेशात जाण्याचे योग बनतात. आणि जर समजा एखाद्याला शेअर मार्केटमध्ये काम करायचं असेल
तर त्याच्यासाठी काय असायला हवं? शेअर मार्केटसाठी मी म्हणेल की पत्रिकेमध्ये 5वा भाव, 5व्या भावाचा स्वामी, पत्रिकेमध्ये बुध, पत्रिकेमध्ये राहू, पत्रिकेमध्ये गुरु आणि हे चंद्रमा, या सगळ्यांची प्लेसमेंट ही चांगली हवी, तर शेअर मार्केटमध्ये हे यश मिळतं किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे हे मार्गी लागतात आणि पैशांचा इन्कमही आपल्या पत्रिकेमध्ये येतो. जर पत्रिकेत कुठेतरी बाबा पंचम भावचा स्वामी पीडित असेल किंवा राहूही चुकीच्या प्लेसमेंटला बसला असेल किंवा चंद्रमाही चुकीच्या नक्षत्रामध्ये बसला असेल तर त्यांनी शेअर मार्केट करू नये. समजा चंद्रमा 8व्या भावात असेल आणि 11व्या भावात जर राहू केतू शनी यांपैकी कोणी असेल तर त्यांनी शेअर मार्केट हे करूच नाही. त्यांनी शेअर मार्केट किंवा सट्टा वगैरे यासारख्या गोष्टी खेळल्या की त्यांचे पैसे हे 100% बुडीतच जाणार. त्यामुळं पत्रिका व्यवस्थित बघून ॲनालिसिस करूनच शेअर मार्केट आणि लॉटरी यासारख्या गोष्टी कराव्यात. आणि त्यानंतर जर समजा आता काही लोकांना राजकारणात जायचं असतं किंवा काही लोक राजकारणात खूप सक्सेसफुल होतात, मग त्याच्यामागे काय लॉजिक असतं? राजकारणासाठी ग्रहांमध्ये चंद्र आणि सूर्य हे दोन राजा आणि राणीचं स्थान आहे त्यांना. त्यामुळे पत्रिकेमध्ये हे 2 ग्रह पॉवरफुल पाहिजेत. त्यानंतर राहू आणि त्यानंतर गुरु, हे 4 पत्रिकेत ग्रह हे पॉवरफुल पाहिजे की जेणेकरून राजकारणाचे योग तयार होतात. त्यानंतर चौथा भाव हा पब्लिक फेस असतो आपला, पब्लिकशी आपण कसे आहोत, इंटरॅक्शन कसे. त्यामुळं चौथ्या भावचा स्वामी हा देखील बघितला जातो. चौथ्या भावचा स्वामी हा चुकीच्या नक्षत्रामध्ये नको, राहू केतूनी पीडित नको, शनीनी पीडित नको किंवा चौथा भाव हा चांगला हवा, या गोष्टी असतात. आणखी अशा कुठल्या फेमस व्यक्तींच्या कुंडली तुम्ही बघितल्यात का, जसं पॉलिटिक्स रिलेटेड असेल किंवा बिझनेस रिलेटेड असेल? मी माझ्या अभ्यासामध्ये नरेंद्र मोदीजींची पत्रिका बघितलेली आहे. त्यांच्या पत्रिकेत जवळजवळ 5 ते 6 प्रकारचे राजयोग आहेत आणि आपण बघतोच की ते आज कुठल्या लेवलला आहेत. त्यानंतर योगीजींची पत्रिका बघितलेली आहे. योगीजींची पत्रिकांमध्येही 4 ते 5 प्रकारचे राजयोग आहेत की मग अशा प्रकारचे राजयोग हे आपल्याला फळ देत असतात. ओके, सामान्य माणसाच्या याच्यात एक सापडूच आपल्यासारख्या व्यक्तींच्या पत्रिकेत 2-3 राजयोग हे असतात. ओके, पण मग त्याचा परिणाम नाही होत, जसं आपण आधी डिस्कस केलं समजा. त्याचा परिणाम होत नाही की मग तेच म्हणेल की 6, 8, 12 मध्ये कुठेतरी युती बनत असेल किंवा राहू शनी यांच्यामुळे तो पीडित ग्रह होत असेल, नक्षत्र कुठेतरी उग्र किंवा तीक्ष्ण नक्षत्रामध्ये ते असेल, त्यामुळं हे या गोष्टी आपल्याला फळ देत नाही. समजा चांगले सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर पत्रिकेत चांगले हे फळ मिळतात आणि व्यक्ती हा सक्सेसफुल होतो. आणि आता हे झालं समजा करिअरच्या बाबतीमध्ये. आता लग्नाच्या बाबतीत समजा काही लोकांना लग्नामध्ये खूप उशीर लागतो लग्न व्हायला, तर मग त्याच्यासाठी काय रिझन असतात? जन्माच्या त्यावेळीचे ते ग्रह हे कारणीभूत असतात पत्रिकेमध्ये. आता सप्तम भावचा स्वामी समजा पीडित असेल राहू केतू शनीने किंवा मग नक्षत्र उग्र तीक्ष्णमध्ये नक्षत्र असेल तरी मग या गोष्टी होतात. किंवा शनी बसलेला असेल सप्तम भावामध्ये, शनी हा ऑलरेडी डिलेचा कारक आहे, म्हणजे अडथळे अडचणी कायम देत असतो. त्यामुळं शनी जरी पत्रिकेमध्ये सप्तम भावामध्ये बसला असेल किंवा शनीची दृष्टी असेल तरीसुद्धा लग्न जमण्यासाठी हे त्रास होतो, लेट होतं. ओके, आणि काही लोकांचं समजा लग्न जमतं पण मग डिवोर्स बऱ्यापैकी होतो किंवा त्यांचे रिलेशनशिप्स बाकीच्या लोकांसोबत तेवढे जमत नाही, त्याच्यामागे काय कारण? त्याच्यामागे कारण म्हणजे सप्तम भावचा स्वामीच मी म्हणेल की सप्तम भावच्या स्वामीवरती समजा शनीची दृष्टी असेल, केतू पत्रिकेत असेल तर तो डिटॅचमेंटचा कारक आहे आणि राहू जिथे असेल तो अटॅचमेंटचा कारक आहे. त्यामुळे केतू पत्रिकेत सप्तम भाव असेल तरीसुद्धा वैवाहिक अडचणी येतात. किंवा पत्रिका मांगलिक असेल तर मांगलिक आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. 1ल्या घरात, 4थ्या घरात, 7व्या घरात, 8व्या घरात आणि 12व्या घरात या घरांमध्ये जर मंगळ असेल तर पत्रिका ही मांगलिक होते. मग पत्रिका मांगलिक असेल तरीही वैवाहिक अडचणी येतात. त्यावरनं शनीची जर दृष्टी असेल, सप्तम भावच्या स्वामीवरती शनीची दृष्टी असेल तरी पण या गोष्टी होतात. ओके, आणि काही लोकांना समजा डिलिव्हरीच्या वेळी प्रॉब्लेम येतो काही महिलांना समजा, तर मग त्याच्यामागे काही लॉजिक असतं का? केतू 8व्या घरामध्ये असेल तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी ही होतेच. त्यामुळे ज्यांच्याही 8व्या स्थानामध्ये केतू असेल आणि 2ऱ्या भावामध्ये राहू असेल त्यांनी उपाययोजना करून घ्याव्यात की त्या गोष्टीमुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होतात. केतू 8व्या भावामध्ये हे पाईल्स, हर्निया यांसारखेही आजार देतात, त्यामुळे केतूच्या उपाययोजना कराव्यात. तर शिल्पाजी, थँक्यू सो मच की तुम्ही इथं आल्यात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढा वंडरफुल एपिसोड दिला म्हणून. तर खरंच थँक्यू सो मच.
आणि तुमच्या ज्या काही लिंक्स असतील त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून टाकू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा एपिसोड पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती आहेत त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोरच्याचं आयुष्यही बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.